गोड आहे आणि किती लगेच मिक्सअप झाली ना सगळ्यांमध्ये. असं वाटलंच नाही की हिचा आज पहिला दिवस आहे कामाचा किंवा ही घरात काम करते. केवळाचा इव्हेंट पण किती छान हँडल केला तिने. घरातलाच एक मेंबर वाटली. यार प्रीतम, काही करून ही मुलगी आपल्याला आपल्या आयुष्यात पाहिजे बस. सकाळपासून बोलणं नाही झालंय त्याच्याशी. सारखं असं का वाटतंय की त्याला कॉल करून सांगावं की माझा पहिला कामाचा दिवस कसा होता ते. काय करू? मीच करू का फोन? करतेच. इकडे कुठे फोनची रिंग ऐकू येते? हाच होत असतील मला. ओहो, हॅलो मॅडम, संपली का तुमची ड्युटी? हा, कसा गेला कामाचा पहिला दिवस? अरे, तुम्हाला कसं कळलं की मी हेच सांगायला फोन केला होता ते? बस काय दिसतं मला. हा, आपलं कळतं कळतं मला. हो, पण खरं सांगू का, खूपच छान माणसं आहेत ही. म्हणजे एम्प्लॉईजना सुद्धा अगदी घरच्यांसारखं ट्रीट करतात. ऑफ, आय एम ऑफ. मी परत माझं तोंड नाही दाखवणार कोणाला. मी इथून निघून जाणार मी इथून. हळू बोला ना, ऐकल कोणीतरी. मी जाऊ कुठे? मी कुठे जाऊ? आईशिवाय मी जगू शकत नाही. आईशिवाय मी नाही जगू शकत. आदित्य सर, तुम्हाला मी कुठे जाऊ बी देणार नाही. तुमचं आणि देवी आईंचं नातं व्यवस्थित केल्याशिवाय माझ्या जीवाला बी चैन पडणार नाही. हा कुठे गायब झालाय हा? इट्स माय फॉल्ट. मी ना आधीच त्याला आहे त्या अवस्थेत पकडून सासू माम समोर जाऊन उभं करायला पाहिजे होतं. स्मार्ट बनतोय आदित्य. दिशा, एक मिनिट, तू काय म्हणालीस आता? आदित्य? आदित्यचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तू काय लपवतेस माझ्यापासून? मला सांग, आदित्यचं काय आहे यात? तू जरा टमरेस का? आदित्यचा संबंध आहे या सगळ्याशी. बापरे, म्हणजे तो दारू पिऊन आला होता तो आदित्य होता? हो, आदित्यच होता तो. व्यवस्थित बघितलेलं. पण अचानक कुठे गायब झाला? खूप प्यायला होता तो. एक मिनिट, ती मोलकरीण सुद्धा बराच वेळ झाला कुठे दिसलेली नाहीये ना? आय एम डॅम शुअर तिनंच गायब केलं असणार त्याला. गायब म्हणजे किडनॅप? एक मिनिट, मला ना वहिनीच्या कानावर घालायला पाहिजे. मी आले पण. चुप, एकदम चुप. तू ना प्लीज यावेळेस मध्ये पडू नकोस. पारूने आदित्याचं हे ड्रंक व्हर्जन सासू मॉम समोर नको यायला म्हणून त्याला लपवून ठेवलं असणार. लेट्स फाइंड आउट. ते ना बंगलोच्या प्रेमाच्या बाहेर नाही जाणार. इथेच असतील कुठेतरी. लेट्स गो. इकडे बघ माझ्या डोळ्यात बघ. मला सांग, मी खोटारडा आहे का? मी तुला फसवणारा वाटतो का? मी माझ्या आईला फसवेन का ग? मला काय वाटतं, इथे कोणीच नाहीये आणि जर असेल तर आपले सिक्युरिटी वाले शोधतील त्यांना. आपण आज जाऊया, चला.
बघितलं सासू मग, मी सांगितलं होतं ना इथे तो ड्रंक मॅन होता, त्याचीच बॉटल आहे ही. पण आपल्या घरात तर कोणीच दारू पित नाही, मग इथे कशी? नाही, शोधायला पाहिजे त्याला. हे सगळी वरात निघाली आहे. हा कोणाकडे शोधता? हे कोण आहे रे? लवकर तू परत दारू प्यायला लागलास? माझ्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला वचन दिलं होतंस ना की मी दारू सोडणार आहे म्हणून. काय झालं त्याचं? करेक्ट आहे, दिलं होतं वचन, पण तुझ्यामुळेच प्यायलो ना आज. तू तो दादा, मी दिशा. यार तू दादाशी बोलत नाही, मग तो सॅड होतो. तो सॅड झाला की मी सॅड होतो, मी सॅड झालो की मी दारू पितो.